हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर. मित्रांनो, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. सकाळचे 8-8:30 वाजले आहेत. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. आपण आहोत खोपट एरियामध्ये ठाणे आणि आपण आज चाललो आहोत कुठे, तर आपण मित्रांनो आज चाललो आहोत तानसा डॅम. तानसा डॅमच्या बाजूला परमपूर्ण रमणनाथ महाराज बहुउद्देशीय संस्थान भोगवती नगर तानसा इथे दत्तगुरूंच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी असा प्रति गाणगापूर अशी ओळख असलेला मठ आहे. त्या मठाचे अधिपती अध्यक्ष आहेत लोकनाथ महाराज. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता वर्तकनगर साईबाबा मंदिर आणि त्या व्हिडिओमध्ये एक भिक्षा फेरी आपण अटेंड केली होती. भिक्षा फेरी काय होती, त्याचं महत्व काय, ते आपण मठाचे अधिपती अध्यक्ष अलोकनाथ महाराज यांच्याकडून तर आपण माहिती घेतली होती. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने त्या भिक्षा फेरीमध्ये जे धनधान्य जे जमा झालं ते मठामध्ये काय कामासाठी उपयुक्त केलं जातं त्याबद्दल आपण माहिती जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आपल्या फ्रेममध्ये बघू शकता परमपूज्य सद्गुरू रमणाजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थान तानसा या त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव आपण चाललो मठाकडे आणि सुंदरशी रांगोळी काढली गेलेली आहे आणि वरती तोरणचं लावलेत लाईटीचे. संध्याकाळी छान अशी रोषणाई व्हायला मस्त की रांगोळी. अच्छा, इथे काय आनंदी, इथे आपले काय स्टॉल आहेत बघू शकता. स्टॉल देवाच्या उपयोगी वस्तू तुम्ही इथे घेऊ शकता. माळ वगैरे जपायला, बैठका आणि हे काय दादा सोवळ आहे. अच्छा, आणि परमपूज्य रमणनाथ महाराज दुर्गानाथ पालोकनाथ महाराज यांच्या प्रतिमा आहेत. श्रीफळ आहे ते. तुम्ही त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आलोय. पुढे आपण अधिक माहिती घेऊ. बघा मित्रांनो, असा काय एंट्रन्स आहे. आपण चालले आहोत मठामध्ये. ओके, त्रिपुरी निमित्ताने याबद्दलच मी तुम्हाला माहिती देत होतो. बघा आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन मध्ये हे आहेत खुद्द अध्यक्ष मठाधिपती परमपूज्य सद्गुरू अलोकनाथजी महाराज आणि दत्तगुरु आणि या ओम सोहम ब्रह्म त्रिपुरी पौर्णिमा महोत्सव 2024 बगलामुखी माग. मठात आल्यानंतर पहिल्यांदा आपण पाय धुवून घेऊया. स्थापनावरती कोण आहे तर तुम्ही आपल्या स्क्रीन मध्ये बघू शकता. प्रति गाणगापूर म्हणून संत फेमस आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर असे श्री गणेश, ओम सूर्यनारायण मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिर. अप्पा मोर्या, गणपतीचं सुंदर असं मंदिर. गणपती अप्पा द्वैत मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. दर्शन घ्या मित्रांनो. मस्त असं दूध लावलेलं आहे. सूर्यनारायण मंदिर बरोबर आमदी. सूर्यनारायण सूर्यदेवता दर्शन घ्या मित्रांनो. छान अशी मूर्ती. ही अन्नपूर्णा देवता. छान अशी ओटी भरली अन्नपूर्णा देवतेची. सुंदर असं प्राचीन मंदिर. विवाह चालू आहे. त्या निमित्ताने तुळशी विवाहाचं लग्न परवा लागलं 13 तारीख 14 तारीख आणि आजही मुहूर्त आहे. तुळशी विवाहाची समाप्ती आज आहे. कलेश्वर मंदिर आणि कलेश्वर मंदिर तुम्ही दर्शन देता. ओम नमः शिवाय. शिवशंकर देवतांना ओम नमः शिवाय. रमणनाथ महाराज यांच्यासमोर नतमस्तक होऊया मित्रांनो. या दर्शन घेऊया. परमपूज्य रमणनाथ महाराज यांचं दर्शन, सुंदरचं दर्शन आणि समाधी क्षेत्र. इथे यांनी समाधी घेतली होती. दत्तगुरूंना हे गुरु या बाबांचे होते. दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही जागा तानसा भोगवती मंदिर. परमपूज्य रमणनाथ महाराज संजीवनी समाधी. आता आपण प्रदक्षिणा करतोय. बघा बघू शकता आनंदी आणि अद्वैत. हे समाधी स्थान आहे त्यांचं. आताच आपण दर्शन घेतलं. प्रदक्षिणा आपण घालू आणि पुढे देवस्थानाला दर्शन घेऊया. मस्त अशी सजावट केली आहे त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने. सुंदर अशी सजावट केलेली आहे. बघू शकता सुंदर अशी सजावट केलेली आहे. आणि हे देवस्थान खास आपल्या युट्यूबर फॅमिली सबस्क्रायबर मंडळींसाठी छान असं भाविक देवस्थान. त्रिपुरी पौर्णिमेचं उत्सव बघा, बरीचशी भाविक मंडळी आलेली आहे दर्शनासाठी. त्रिपुरी पौर्णिमा हा 3 दिवस असतो. 13, 14 आणि 15. आज 15 तारीख आहे, शेवटचा दिवस आहे बरोबर. आता त्रिपुरी पौर्णिमेचा शेवटचा 3रा दिवस आहे. आज समारोप होणार आहे. त्यानिमित्त भरपूरसे कार्यक्रम या मठामध्ये आयोजले आहेत. बघा भक्तगणांची तुम्ही गर्दी बघू शकता. दुपारी 12:30 पावणे झालेले आहे आणि आपण या पुढे थोडं दर्शन घेऊया. श्री परमपूज्य रमणाजी महाराज समाधीस्थ हे आपण मगाशी बघितलं होतं. सुंदर अशी सजावट, वृक्ष, छान अशी सजावट आणि असं समाधी मंदिर. सुंदर बघा आपली प्रदक्षिणा आपण पूर्ण करून आलेलो आहोत. आनंदी दिसतंय तुम्हाला. सुंदर असं मंदिराची सजावट. वरती इथे बरीचशी स्तोत्र सुद्धा आहे. ओम सोहम ब्रह्म आणि बाकी सुद्धा
आरती आहे, दत्ताची आरती आहे, गणपतीची आहे, रमणाट पंचक आहे. इथे तुम्ही मागाशी बघितलं म्हणजे पुस्तकं संहिता या देवस्थानाची जे बाबा अधिपती इथे होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आरती, त्यांची भक्तिगीतं. देवस्थानाचा परिसर आहे मित्रांनो, दत्त मंदिर. इथे दत्तगुरूंच्या पादस्पर्शाने पावन झाली भूमी, मठ, तानसा देवस्थान. तुम्हाला जर इथे यायची संधी मिळतात नक्की मित्रांनो. तुम्हाला मी डिटेल ॲड्रेस कसं काय इथे यायचं ते तुम्हाला नक्की व्हिडिओच्या एंडला सांगेल. तुम्हाला यायला जर मिळालं तर तुम्ही नक्की या. दत्त जयंती, दत्त जयंतीचा सुंदर असा छान असा इथे उत्सव होतो. दत्त जयंतीचा छान असा सुंदर असा उत्सव होतो. दत्त जयंतीचा उत्सव होतो, तो आपण पाहायला येणार आहोत, तो कव्हर करणार. त्यानिमित्त तुम्हाला जर यायला मिळालं तर नक्की या. दत्तगुरू महाराज तानसा देवस्थान इथे आपण आलेलो आहोत. बरीचशी भक्त मंडळी त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे आलेली आहे. तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो, ही पालखी आहे. जरा ही पालखी आपल्या कोणाची? दत्त महाराजांची. ओके, म्हणजे पालखी दररोज 3 दिवस आहे, ती 3 दिवसावरती होणार बरोबर. संध्याकाळी पालखी होते. दत्त महाराजांच्या पादुका मंदिर परिसरामध्ये फिरवतात आणि भाविकांना दर्शनासाठी इथे लाभ देतात. सांगलीविषयी दत्त शक्तीधाम प्रति गाणगापूर म्हणून हे क्षेत्र खूप प्रसन्न आहे. ते आपण दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. इथे तुम्ही बघू शकता धर्मदेवता आणि विश्वदेवता यांची सुंदरशी मूर्ती. ताई सुद्धा. ताई नमस्कार. परमपूज्य रमणनाथ महाराजांचे दर्शन घेतलं. आता हे भगवत बाबा दत्तगुरू महाराज यांचे शिष्य होते आणि त्यांनी या स्थानी पूजा अर्चना करून समाधी घेतली. या पवित्र स्थानी भगवत बाबा यांनी समाधी घेतली. या मित्रांनो भगवत बाबांचं दर्शन घ्या. भगवत बाबा की जय. परमपूज्य भगवत बाबा की जय. त्यांची समाधी दर्शन झालेले आहे. तर आपण इथे समाधी स्थळ आलं. हे अंडरग्राउंड आहे, एक मजला खाली. तर हे कुठच्या बाबांच्या आनंदी? हे दुर्गानाथ बाबा बरोबर. ओम सोहम ब्रह्म. आपल्या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये बघू शकता हे दुर्गानाथ बाबा आणि यांची समाधी आणि सुंदर असे त्यांचं मूर्ती ध्यानस्थ रूप. मित्रांनो दर्शन घ्या. परमपूज्य दुर्गानाथ बाबा ओम सोहम ब्रह्म आपल्या फ्रेम मध्ये तुम्ही मित्रांनो बघू शकता. आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. परमपूज्य दुर्गानाथ महाराज की जय. भक्तगणांची भरपूर अशी गर्दी आहे. बघू शकता दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला तर इथे यायला छान वाटतं, तुम्ही नक्की या आणि बाबांचं दर्शन घ्या. दत्तगुरू महाराज परमपूज्य रमणाथ महाराज दर्शन घ्या. बरीचशी अशी गर्दी आहे. त्रिपुरी पौर्णिमा बगलामुखी महायाग आपण बघणारच आहोत. जी सांगताच होणार आहे, बऱ्यापैकी झालीच असेल. आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि बगलामुखी याग हा बघूया. लोकनाथ महाराज आणि फॉरेस्ट ऑफिसर सने साहेब आणि आदिवासी सने साहेब कल्याण आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे मान्यवरांचं नाव घेत आहेत. सने यांचा या ठिकाणी संजीवन समाधी रमणाजी महाराज सत्कार केला गेला आणि दत्त महाराजांची प्रतिमा त्यांना भेट म्हणून दादांना देण्यात आली. दत्त महाराजांची प्रतिमा प्रति गाणगापूर क्षेत्र प्रसन्न आहे. दत्त महाराजांची बघू शकता दर्शनाकडे खूप असे रांग आहे. शाळेतल्या मुली आले, दूरवर्षी रांग आहे बाबांचं दर्शन घेण्यासाठी. शाळेतल्या मुली महाराज यांचं दर्शन घेतलंय.
आलोकनाथ महाराज बघा. आपण मामाशी बोलणारच आहोत. या मठाचे मठाधिपती अध्यक्ष परमपूज्य आलोकनाथ महाराज. भक्तांचं तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वांनी ज्या साई भक्तिमय अशा गीतांचा जाभी गीतांचा दत्त गीतांचा आनंद या घ्यायचा आहे. मठाला थोड्या दर्शन देण्यासाठी आलेले आहेत व ते कॉलेजच्या महिला वर्गात आलेले आहेत. ओके, माता भगिनी महिला. हॅलो आनंदी, दर्शनाच्या रांगेत आपण उभे आहे बरोबर. ओके, बघा थोड्या दिवस दर्शन घडेल. भक्तांचा ओघ आहे. त्रिपुरी पौर्णिमा आज यागाचा सुप्रसिद्ध असे बासरी वादक नकुलजी भेल हे सुद्धा उपस्थित. बगलामुखी याग तानसा देवस्थान इथे आपण बगलामुखी त्रिपुरी पौर्णिमा तिसरा दिवस. आज यागाची पूर्णोक्ती झालेली आहे. 3 दिवस हा याग चालतो. जोडपी नवरा बायको या यागाला बसतात. 3 दिवस मध्ये पूजा अर्चा करतात आणि छान असा भक्ती महिन्यामध्ये हा याग पूर्ण घेतो. या आपण मित्रांनो यागाबद्दल डिटेल माहिती घेऊया. 5 प्रकारचे याग आहेत इथे. तर आपल्या फ्रेममध्ये समोर तुम्ही बघू शकता आई मातेचं दर्शन. मागे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि पुढे इथे आई मातेचं दर्शन घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला दर्शन घडवायचा प्रयत्न करतो. दर्शन घ्या मित्रांनो आणि मनोभावे आपली पूजा अर्चा करा आणि इच्छित फळं मागा. आई माते की जय. तर बघा हा पहिला याग आहे. इथे नारळ अर्पण करून यागामध्ये पूर्णोक्ती दिली जाते. बगलामुखी याग प्रधान मंडळ असं देवीचं छान असं दर्शन आपल्याला मिळतं आहे. मित्रांनो दर्शन घ्या. हा पहिला याग. बघा पुढला याग. याच्यामध्ये नारळाची आहुती दिली गेली आहे. इथे क्षेत्रपाल मंडळ बघू शकता. क्षेत्रपाल मंडळ. पुढे आपण जाऊया आणि बघूया. तर हे आहे ब्रह्मदेवाचं मंडळ आणि हा याग नंबर 2. बघा मस्त अशी भक्तिमय वातावरण. अजय हा कुठचा याग आहे रे? रुद्रमंडळ. भगवान शिवशंकरांचा रुद्रमंडळ याग. रुद्रमंडळ बघा. अद्वैत बघा तूप वाहतोय. अद्वैत बघा इथे तूप वाहतोय ना यागामध्ये. अच्छा, रुद्रमंडळ बघा. यागाचं मित्रांनो दर्शन घ्या. मस्त असं भक्तिमय वातावरण आहे. पुढे बघूया. हा आहे देवी देवतांचं मंडळ. आपल्या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता. ओके, चला यागामध्ये आपण पुढे येऊया. पुढचा एक चौथा याग. सर आपल्या इथे तुपाची आहुती देतात. भक्तिमय मस्त असं वातावरण आहे. या मित्रांनो दर्शन घ्या. सर दर्शन घेतो. या पुढे आपण सरांना भेटूया आणि आपल्या वर्तकनगरला जो उत्सव आहे त्याबद्दल पुढे अधिकाधिक माहिती घेऊया. आणि तुम्ही बघू शकता योगिनी मंडळ आपल्या फ्रेममध्ये. यूट्यूबच्या योगिनी मातृका मंडळ आणि गणपती पूजन. बघा योगिनी मंडळ, मातृका मंडळ आणि गणपती पूजन. भक्तिमय असं वातावरण. यागामध्ये ह्या देवी देवतांची सुद्धा पूजा अर्चना केली जाते. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला दर्शन घडवायचा प्रयत्न करता. दर्शन घ्या आणि आपली मनोकामना देवासमोर मांडा. या यागामध्ये आपण पुढे सरकूया. बघा पुढचा आहे कुठचा आहे तो. टोटल 5 याग आहेत. पुढचा याग चंद्रयाग. मित्रांनो घ्या दर्शन घ्या. 5 यागामध्ये व्हायला का तू वा तिथे. वास्तुमंडल शेवटचं देवी देवताचं स्थान बघू शकता. छान असं याग बगलामुखी याग. याच्यामध्ये पंच देवतांचा खान अशी पूजा अर्चा केली गेली आणि परत आपण आलो सुरुवातीच्या यागात. महायागासाठी जोडपं येते आणि जे राहण्याची बसण्याची अशी सोय इथे केली जाते. बघा इथे या मंडपामध्ये राहण्याची बसण्याची झोपण्याची सोय इथे या मंडपामध्ये केली जाते. दत्त यागासाठी जे कोण येतात ते. बगलामुखी याग हा इथे केला गेला. बघा भक्तांचा योग बघा. महाप्रसाद घेण्याची दुपारी झाली 1ची वेळ. महाप्रसादाला खंड न पडता हा महाप्रसाद पुरवला जातो. हा बगलामुखी याग होता बरोबर दादा. तर या यागाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या स्थानावरचे हे सगळे भक्तगण तसेच हे बाबांचे सहकारी सुद्धा बरोबर. दादा तुम्ही आपल्या कुठून आलात तुम्ही? नाशिक जिल्हा पेठ तालुका. अच्छा, आणि दादा तुम्ही आपलं नाव काय? अच्छा, आणि आपण? राजेंद्र गणोरे पेठ. आणि दादा आपण? ओके.
तर दादा माझ्या माहितीप्रमाणे हा 3 दिवसाचा बगलामुखी याग होता. पहिला दिवस, दुसरा आणि आज तिसरा दिवस आहे. आज त्याच्या तिसऱ्या दिवसाची आपली समाप्ती आहे बरोबर. ओके, त्यानिमित्त आपण आलो आहोत, जाणून घेऊया. पण तुम्ही दादा हे 3 दिवस इथे जेव्हा राहिलात या स्थानी, तर तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाली या दत्त पावन या स्थानाबद्दल? त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हां, श्री शैलेश्वरून आलेले आहे. अच्छा ते इथे आले आणि इथे भगवती नगर आहे. अच्छा, आणि नदी तिथून त्यांनी इथे तेव्हा काही नव्हतं, बरोबर. त्यांनी हे त्यांनी समाधी घेतलेली आहे. अच्छा अच्छा, ही जवळजवळ किती समाधी आहे त्यांची वर्ष? 289 समाधीचा आपण समारंभ करतोय त्रिपुरी पौर्णिमेत. आणि दादा मला अजूनही आठवत आहे, लोकनाथ महाराज वर्तकनगरचं साईबाबा मंदिर म्हणा, किंवा आपल्या वणी सप्तशृंगी देवी म्हणा, किंवा दगडूशेठचे गणपती पुणे आणि इकडच्या स्थानी अशा 5-6 ठिकाणी त्यांनी भिक्षा फेरी केली होती बरोबर. पेणला सुद्धा दरवर्षी हे जेव्हा त्रिपुरी पौर्णिमेच्या आधी ते भिक्षारी फेरी पूर्ण करतात, भिक्षा जी मिळते, धनधान्य मिळते, त्याचा या 3 दिवसामध्ये याचा उपयोग केला जातो. त्याचं महत्त्व काय आपण ते जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवरती बघितला नसेल तर वर्तकनगरचा आपण व्हिडिओ बाबांची माहिती त्यांनी बघितली होती, तर तुम्ही जरूर जाऊन बघा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आणि मनोभावे देवाची पूजा अर्चना केली जाते. परमपूज्य रमणमा दुर्गानाथ अलोनाथ महाराज, ते तानसा देवस्थान. दादा तुम्ही आपण आता ह्या ज्या 3 दिवसाचा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 दिवस कसे काय वाटले? एकदम आनंदाचे दिवस वाटले. अच्छा, हां मोठ्याने बोला. अच्छा अच्छा, एकदम. तुम्ही कुठून आलात दादा? आम्ही कुठून? पेणवरून आलात तुम्ही. तिकडेच भिक्षा फेरी झाली होती बरोबर. अच्छा, आणि आपण अच्छा नाही. आणि दादा तुम्ही? आम्ही नाशिकपासून 55 किलोमीटर आहे. अच्छा अच्छा, मग बरेचसे असे भक्तगण बाबांचे सहकारी इथे येतात, मनोभावे देवाची पूजा करतात. दरवर्षी तुमचं फिक्स असतं बरोबर आहे ना? 8 दिवसाकडे होता आणि सगळं व्यवस्थित कार्यक्रम हा पार पडला जातो. अच्छा, अन्नसत्र कारभार हे सांभाळतात आणि शेवटचा जो भक्त आहे त्याच्यापर्यंत हे अन्न पुरलं जातं, याची तुम्ही नक्की काळजी घेता बरोबर. कोणी उपाशी न राहता त्याला प्रसादाचा लाभ झाला पाहिजे. हां, हे जे सेक्शन आहे ते VIP सेक्शन आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आपले VIP लोक येतात त्यांच्यासाठी इथे जेवणाची व्यवस्था केली बरोबर. खालच्या मजल्यावरती आपण तो जनरल बघितला. ओके, किचन आहे. अच्छा अच्छा, तिथे जेवण इथेच बनवलं जातं म्हणजे. जेवण किचन खाली आमचं. ओके, आज प्रसादामध्ये दादा काय आहे आपण बघूया का? या दाखवा. मसाला बनवलेला आहे. हां, रोट आहे, बुंदी आहे. हा पुढचा व्हेज मसाला आहे बरोबर. हे काय आहे? हे रोट आहे. अच्छा प्रसादाचा प्रसाद आहे. मटकी अच्छा, मटकी आणि बुंदी. बुंदी असं स्वादिष्ट पौष्टिक जेवण असणार आहे. ह्या महाप्रसादाचा विशेष म्हणजे ह्या स्थानावरती हा जो प्रसाद खाल्ल्यानंतर एक पुण्य आणि भाग्य लागतं, याचं हे महत्त्व आहे. ओके, तुम्ही किती 5 स्टार हॉटेलमध्ये जा, 3 स्टार हॉटेलमध्ये जा, ते जेवण वेगळं आणि भक्तिमय ठिकाणी आल्यानंतर जेवण घेतलेलं वेगळं. ओके, तर दादा तुम्ही जे आलात लांबून वगैरे आणि हा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी जी मदत केली बाबांना, ही नक्कीच तुम्ही तुमच्या मनापासून केली असेल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रसादी खूप सारे धन्यवाद. जय रमणनाथ. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आत्ताच आपण स्वादिष्ट इथे भोजन घेतलं. महाप्रसाद म्हणा आणि महाप्रसादाची चव काय निराळीच असते. या स्थानी येऊन महाप्रसाद घेणं हे अहोभाग्य लागतं आणि ते अहोभाग्य महाप्रसादाचं मला जे मिळालं ते ह्या दादांकडून, या सर्व दादांकडून. या दादांनी हा महाप्रसाद बनवण्यास मदत केली. आज त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे आपला जो बगलामुखी महायाग आहे याचं संपन्नता. ओके, 3 दिवस आपला महाप्रसाद तुम्ही पुरवलात. ओके, तर हा जो महाप्रसाद तुम्ही पहिला दिवस, दुसरा आणि तिसरा दिवस पुरवला, त्याची तुम्ही दादा किती दिवसापासून तयारी करत होतात? सकाळी तुम्ही किती वाजता त्या तयारीसाठी लागलात? काय काय धनधान्य तुम्हाला आणावं लागलं आणि किती जण महाप्रसाद ही आत्तापर्यंत घेऊन गेले? याबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती देऊ शकता का? आपलं नाव दादा? माझं नाव डॉक्टर कमलेश तुळशीराम बरसट. ओके, आम्ही सर्व जी टीम आहे हां, नाशिक जिल्हा पेठ. अच्छा, ही टीम स्वयंपाकासाठी खास येत असते. ओके, या टीममध्ये 15 ते 20 जणांचा हा ग्रुप आमचा आहे. अच्छा, जो इथं 24-48 तास राबत असतो. ओके, त्याची पूर्ण तयारी ही कमीत कमी आठवडाभर अगोदर चाललेली असते. अच्छा, आम्ही 4-5 दिवसापासून इथं आलो. ओके. आणि दादा दरवर्षी तुम्हीच येता इथे त्रिपुरी पौर्णिमा असेल तर? हो. ओके. स्वयंपाकाचं जे नियोजन आहे हां, ते आमच्या विभागाकडे असल्यामुळे तर सातत्याने आम्ही दर कार्यक्रमाला इथं आणि नाशिक हा ग्रुप इथे. ओके. दादा, त्रिपुरी पौर्णिमेचं निमित्त आहे आणि आज तुळशी विवाह याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आपण मुंबईच्या ठिकाणी
किंवा आपल्या शहरी भागामध्ये हा शेवटचा दिवाळीचा दिवस मानला जातो. गावाला देवदिवाळी शेवटची असते, पण त्यानिमित्ताने 3 दिवसाचा महाप्रसाद या ठाणी म्हणजे तुम्हाला किती मोठी तयारी करावी लागली असेल. तर तुम्ही हे धनधान्य कुठून आणता आणि कसं कायची अरेंजमेंट केली जाते? या त्रिपुरा पौर्णिमासाठी ना अगोदर इथं दीक्षा फेरी चालत असते. ते दीक्षा फेरी ठराविक समजा मुंबई, ठाणा, भिवंडी, पुणा, नाशिक पेठ या भागामध्ये ही दीक्षा जे धान्य जमा होतं त्याचा हा महाप्रसाद इथं ओके. त्रिपुरीला पडला जातो. तुम्ही दिलेलं जे दान आहे त्यानिमित्ताने एवढे सर्वजण आज नाही तर 3 दिवस त्याचं भोजन करतात. आणि हे दादा आणि या दादांची संपूर्ण ही पूर्ण टीम आहे, हे आपल्याला भोजनाची सोय करते. दादा, मला राहून एकच अजून प्रश्न पडला आहे की पहिला दिवस, दुसरा आणि तिसरा दिवस तरी साधारण किती भक्त मंडळी येतात? कमीत कमी असं नाही म्हटलं तर 4 ते 5 हजार लोक दर दिवशी दर सकाळ संध्याकाळ जाऊन? हो, सकाळ संध्याकाळ. ओके. आणि दादा, तुम्ही जी आत्तापर्यंत जी माहिती दिली त्या आत्मीयतेने मला एक गोष्ट खरंच तुम्हाला सांगायची वाटते आणि तुम्ही खात्रीने मला असं वाटते तुम्ही करत असाल. मी जर शेवटचा जर महाप्रसाद घेणारा भक्त असेल, रात्री मी जरी उशिरा आलो तरी हा मला महाप्रसाद हा मिळणारच, बरोबर? जर आपल्या भांड्यामध्ये शेवट जरी शीत राहिलं तरी पण तुम्ही काहीतरी सोय करून मला महाप्रसादात देणारच. आणि हे सगळं शक्य होतं हे परमपूज्य रमणनाथ महाराजांच्या आशीर्वादाने. ते कोणालाही त्यांनी आत्तापर्यंत सेवा उपासना केली किंवा आता आपण आपल्या जीवनामध्ये त्यांची पूजा अर्चा करून पुढच्या जीवनकर्माला मार्गस्थ होऊ, त्यांचं नक्की त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन. ओके. तर दादा, तुम्ही मला जी सविस्तर माहिती दिली आणि आमच्या सबस्क्रायबर मंडळींना ही नक्कीच माहिती उपयुक्त पडली असेल आणि खरंच तुमचे धन्यवाद. आणि खरंच तुम्हाला मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो की 3 दिवस तुम्ही राहून खूप अशी मेहनत घेतली. बघा इथे भोजनाची सोय आता ही संध्याकाळसाठी होते दादा, बरोबर? अच्छा. म्हणजे आपला तो जो महाप्रसाद तो समाप्तीला आलेला आहे आणि त्याच्यासाठी हा कंटिन्युएशन आहे, पुढची फेरी आहे. ओके. बघा असं मोठंसं किती किलोची असेल भाजी दादा ही? तरी पण 40 किलो. अच्छा, 20 किलो भाजी असणार. बघा असे बरेचसे असे भक्तगण येतात आणि याची जबाबदारी या मंडळाकडे असते. चला, छान असं आपण भोजन केलं, बरोबर? छान असा आपण महाप्रसाद घेतला इथे स्थानी. आणि तुम्ही बघू शकता जर महाप्रसाद कमी पडला किंवा वाढवायचं असेल तर हे हे भक्तगण आहेत हे नेहमी रेडी असतात. ओके. बघा तुम्ही भाजीची तयारी बघू शकता, जे भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहेत. ओके. बघा केवढं मोठं पातेलं, त्याच्यातून तुम्हाला अंदाज आला असेल. दादा, किती किलोचं पातेलं असेल साधारण? 40 किलो का? बघा 40 किलोचा हा, बघा जवळजवळ 40 किलोचा हा मसाले भात हा तयार करण्यात आलेला आहे. ओके. पुढे आपण बघूया काय काय आहे. बघा इथे बटाटी शिजत टाकली आहे, इथे भाजी आहे, इथे रस्सा आहे, म्हणजे पुढच्या भोजनाची तयारी आहे. ओके. आणि असा काय हा परिसर आहे. 3 दिवसाचं भोजनालय इथे करण्यात आलेलं आहे. दादा ह्याच्यामध्ये काय हो दाखवा जरा. अच्छा. 50-60 किलोचा 50 किलोचा टाकला याच्यात. शिस्तबद्धप्रमाणे इथे जेवणावळी होते. बघा इथे दादा इथे वाढत आहेत, कोणाला काय पाहिजे असेल तर मागून घेतात आणि वाढत आहेत. भक्तगण महाप्रसादासाठी इथे बसलेले आहेत. वेगळं असं महाप्रसाद स्थान इथे काढण्यात आलेलं आहे. बघा हा फर्स्ट फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअरला सुद्धा भक्त मंडळी बसली आहेत आणि महाप्रसादाचा आपला लाभ घेत आहेत. महाप्रसाद आज काय काय ते आपण बघितलंच. तर बघा शाळेतल्या मुली, कॉलेजच्या मुली व त्यांच्या आया बहिणी, आपल्या माता भगिनी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आपण तर थोडा महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत आणि सुंदरसं स्वादिष्ट भोजन ग्रहण करणार आहोत. व दत्तगुरू महाराज की जय. चला मित्रांनो, आपण इथून निरोप घेतोय. त्याआधी दर्शन घेऊया बाबांचं, अलोकनाथ महाराज. असा काय त्यांचा भक्तगण या भक्तांसाठी असं आपण त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला आहे. तानसा भोगवती परमपूज्य रमणनाथ महाराज, दुर्गानाथ अलोकनाथ महाराज, संजीवनी समाधी इथे आणि स्वामी दत्त महाराजांचं दर्शन घेऊ शकता. विश्व आणि धर्म यांचं दर्शन
चला आनंदी असा आपण त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव आपल्या मनोभावे आपण तानसा देवस्थानी छान प्रकारे पार पडला. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तुम्हाला इथे यायचं झालं असेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी एक्झॅक्ट ॲड्रेस कसं यायचं, काय यायचं आणि या क्षेत्राबद्दल माहिती देणार आहे. आणि आपण ह्या स्थानाला परत एकदा भेट देऊ तेव्हा अजूनही चांगला आणि डिटेल व्हिडिओ काढू. पण तिथपर्यंत तुमची मी रजा घेतो आणि हा व्हिडिओ संपण्याच्या आधी आपण दत्त महाराजांचं नामस्मरण घ्यावं. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा, दत्तगुरु महाराज की जय. परतीचा प्रवास चालू करतोय आणि आम्ही चाललो शहापूरला, माझ्या सासूरवाडी. आणि आपण इथे आलो होतो तानसाला भोगवती नगर मठामध्ये. आणि बघू शकता इथे आजूबाजूला जत्रा भरली आहे, थोडीफारच आहे पण जत्रेसाठी गर्दी आहे, लोकांची रेलचाल आहे. लहान मुलांसाठी खेळणी टॉय वगैरे आहे. आणि इथे आम्ही जरा कोल्ड्रिंक लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलेलो. तर असा काय प्रवास होता. या लिंबू सरबत घेऊया, जरा दुपारचं ऊन लागतंय, लिंबू सरबत घेऊया.